महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असतानाच प्रचार दौरे रंगात आले आहेत। मात्र सध्या महाबळेश्वरांच्या मनात काय आहे, त्यांना नगराध्यक्ष कसा हवाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी। नमस्कार, मी शान परवेज डांगे, सातारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महाबळेश्वर स्पेशल रिपोर्ट। महाबळेश्वरचं वातावरण जरी थंड असलं तरी राजकीय वातावरण मात्र तापलेलं आहे। महाबळेश्वरकरांच्या मनामध्ये काय, थेट आपण जाणून घेऊया महाबळेश्वरकरांकडून। आपल्यासोबत काही महाबळेश्वरकर आहेत। दादा, नाव काय आपलं? माजी मानकर। तुम्हाला कसा नगराध्यक्ष हवा आहे? आम्हाला असा नगराध्यक्ष हवा आहे की जो महाबळेश्वरचा विकास करावा, जे करून महाबळेश्वरचा चांगला ते चांगला विकास करावा। आता आम्हाला सध्याची गरज आहे, आमचा टॅक्सी व्यवसाय आहे, आम्ही टॅक्सी चालवतो। आमच्या इथल्या रस्त्यांची खूप जास्त खराब झालेली आहे, तर आम्हाला मेन जे आहे ते रस्ते पहिले बनवायला पाहिजे। कुठलाही नगराध्यक्ष येऊन दे, कुठलाही पक्षाचा येऊन दे, त्यांना महाबळेश्वरमध्ये निवडून आल्यानंतर महाबळेश्वरचा विकास करावा, आमच्या मनात हेच आहे। आणि दुसरा, महाबळेश्वर हा प्रेक्षणीय स्थळ आहे, इथं येणारी पब्लिक खूप जास्त आहे। आता येणारी पब्लिकला जे प्रॉब्लेम आहे सर्वात मोठा तो रस्त्याचा, अजून दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो पार्किंगचा। तर या दोन गोष्टीचे त्यांनी आहे ना, जो पण नगराध्यक्ष येऊ त्यांनी ह्या दोन गोष्टीवर लक्ष द्यावं, आमची ही इच्छा आहे। मग ते नगराध्यक्ष कोणी पण येऊन दे, कुठल्याही पक्षाचा असून दे, तो आल्यानंतर त्यांना आहे ना की महाबळेश्वरचा काय करावा, तो विकास करावा, आमच्या मनात ही आहे, दुसरं आमच्या मनात काही नाही। दादा, काय सांगाल, येणाऱ्या नगराध्यक्षाकडून तुमची काय अपेक्षा आहे? येणाऱ्या नगराध्यक्षांपासून आमची हीच अपेक्षा आहे की महाबळेश्वरात रस्ते आणि स्वच्छता याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। इथं बघा तुम्ही, एक महाबळेश्वरात एंट्री केल्याबरोबर स्वच्छ महाबळेश्वर दिसत आहे। येणारे लोक म्हणजे कचरा टाकतात, सांडपाणी टाकतात, त्याचं काही हेच नाही। आज किती दिवस झालं कचरा आणि सांडपाणी टाकतात, नाले पॅक झालेले आहेत, रस्त्याची अवस्था बिकट आहे। जिथं जाल महाबळेश्वरात तिथं रस्ते खराब आहेत, त्यांनी तेवढं व्यवस्थित करावं हीच आमची अपेक्षा आहे। सीझनमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते का? थोडी वाहतूक कोंडी नेहमीच निर्माण होते, रस्ते छोटे असल्यामुळे हे वाहतूक कोंडी होणारच। वाहनतळचा काही विषय? वाहनतळ म्हणजे छोटंच आहे, ते तेवढं पुरत नाही, दुसरी व्यवस्था करणारच आहेत, ते त्यांचं चालूच आहे। पण कमीत कमी हे कचरा, रस्ते ह्याचं म्हणजे व्यवस्थित त्यांनी हे करावं म्हणजे झालं। आपल्यासोबत अजून एक दादा आहे, काय बोलाल? पर्यटक, ट्रैफिक का तो बहुत बड़ा प्रॉब्लम है इधर। अभी कैसा रास्ते में गाड़ियाँ वगैरह लगाती ये सब, तो जाने आने जाने उसमें ट्रैफिक हो जाता है, उसमें ही कस्टमर वहीं तक जाते हैं। तो उतना थोड़ा सा रास्ते का और ट्रैफिक का उतना ही थोड़ा प्रॉब्लम है महाबळेश्वर में। बाकी वैसा सब ठीक है, महाबळेश्वर में चल रहा है। अभी ये कचरा वगैरह है, देखो ये ऐसा ही कचरा पूरा है, ये उठाने के लिए 12 बज गए। ये अपना महाबळेश्वर, स्वच्छ महाबळेश्वर बोलते हैं, ये देखो ये ऐसा है महाबळेश्वर। अपना थोड़ा स्वच्छता रहेगा तो महाबळेश्वर में जो कस्टमर आने वाले रहते हैं वो भी थोड़ा बोलेंगे कि महाबळेश्वर में कुछ है। अभी रास्ता देखेंगे तो इतना ख़राब है रास्ता कि महाबळेश्वर से स्टार्ट है वो पंचगनी तक। हम लोग टैक्सी वाले, हम लोग कितना प्रॉब्लम होता है ना, टैक्सी चलाने के लिए इतना प्रॉब्लम होता है, कस्टमर इतना वैतागता है ना। ये देखो महाबळेश्वर बोल के हम लोग आते, पर महाबळेश्वर में ये रास्ते का काम नहीं। हम इतना महाबळेश्वर में बोलते कि अभी बारिश का टाइम रहता है इसलिए रास्ते ख़राब हो जाते हैं। अभी रास्ते को कुछ ना कुछ करना चाहिए था ना। अभी दिवाली का सीज़न देखिए तो पूरा फेल गया। नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा? नगराध्यक्ष अपेक्षा हेच आहे की त्यांनी यावं, महाबळेश्वरचं थोडंसं चांगलं करावं, आमची हेच अपेक्षा आहे। कोणी पण यावं, तर महाबळेश्वरचे रस्ते वगैरे हे ते सर्व त्यांनी करावं। पर्यटन विस्तारासाठी काय? पर्यटन है चालू है, पर्यटन का ऐसा कुछ नहीं है, पर्यटन आते जाते, पण प्रॉब्लम यहीच है कि रस्ते और ट्रैफिक, इसका ही प्रॉब्लम है, बाकी कुछ नहीं है। धन्यवाद, थँक्यू। काय सांगाल दादा, कसा नगराध्यक्ष हवा आहे? नगराध्यक्ष, महाबळेश्वरचा नगराध्यक्ष असा असावा की जी जनतेची कामं करणारा असावा, चांगले रस्ते, दररोज नळाला पाणी देणारा, तसेच महाबळेश्वरची स्वच्छता राखणारा असा चांगला नगराध्यक्ष हवा आहे। विस्तारासाठी काय कामं झाली पाहिजे? पर्यटन विस्तारासाठी म्हणजे पर्यटन, महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं नंदनवन आहे, तरी पर्यटन माहिती केंद्र हे महाबळेश्वरमध्ये बंद आहे, ते चालू करायला पाहिजे। पर्यटकांना चांगले रस्ते द्यायला पाहिजे, पर्यटकांना पार्किंगची सोय करून द्यायला पाहिजे, तसेच चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत। हे जे आता सुशीलकरणाचं काम
आगामी निवडणुकीच्या अगोदर जोरात चालू आहे, त्याबद्दल काय बोला? नाही हे सुशीकरणाचं काम एकदम संत गतीनं चालू आहे. त्याचा त्रास महाबळेश्वरकरांना तसेच पर्यटकांना होत आहे. कसा नगराध्यक्ष हवा आहे आणि येणाऱ्या नगराध्यक्षाकडून काय अपेक्षित कामे? आम्हाला जे येणारे नगराध्यक्ष आहेत ते आम्हाला असे हवेत की आमचं सगळ्यात महत्त्वाचं पार्किंगचा प्रश्न तो सोडवला हवा आहे. दुसरं राहिला आमचं मार्केटची गोष्ट. मार्केटमध्ये जे शुद्धीकरण चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही आमची अपेक्षा आहे. जे इथं आमच्या इथं पर्यटक जे येतात त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे कोणता, की पार्किंगचा वगैरे जो त्रास आहे तो व्हायला नाही पाहिजे. हे होते महाबळेश्वरकर. येणारा नगराध्यक्ष हा यांना विकास करणारा हवा आहे. कॅमेरामॅन आशिष सोबत शान परवेज डांगे, सातारा न्यूज. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.